मध्ये सगळीकडेच देहूवरून पालखी निघाल्यापासून संत तुकाराम महाराजांची आणि माऊलीची पालखी आळंदीवरून निघाल्यापासून प्रचंड उत्साह वारकऱ्यांच्या मध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जनतेमध्ये पाहायला मिळतोय। काही भागामध्ये पाऊस काळ चांगला झाला, काही ठिकाणी पेरण्या झाल्यात, परंतु काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे, त्याची आपण वाट बघतोय। आणि काठेवाडीकरांना एक वेगळा मान आहे। काठेवाडीतच पालखी ही त्या ठिकाणी उचलून इथं आणली जाते, इथं ठेवली जाते आणि मग पुन्हा इथला विसावा झाला की रथामध्ये ठेवली जाते। त्यामध्ये इथलं मेंढ्यांचं रिंगण हे देखील फार लोकप्रिय झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मला उद्या सभागृहात काम असल्यामुळं मी आता माझ्या घरी देखील त्या पालखीचे काही महत्त्वाचे लोक, दिंडीमधले पण महत्त्वाचे लोक हे जेवायला असतात, वर्षानुवर्ष त्यांना जेवायला घालणार आणि मग नंतर संध्याकाळी मी मुंबईला लाडक्या बहीण योजनेसाठी आपण 46,000 कोटीची तरतूद केलेली आहे। जर 3 वर्षाचे 1,35,000 कोटी जर जलसिंचनासाठी वापरले गेले तर ते अपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार नाहीत का? एक मिनिट, ज्यावेळेस तुम्ही राज्य सरकार चालवत असता मी अतिशय विस्तृतपणे उत्तर दिलं। त्यावेळेस गोरगरिबांचाही विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा पण विचार करायचा असतो। आपण त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, वेगवेगळ्या प्रकारे फायनान्स देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट आहे, जसं रस्ते विकास महामंडळाकडनं कोट्यावधी रुपयाची कामं चाललेली आहेत, हे आपण बघता। कोस्टल रोडची चाललेली आहेत, नॅशनल हायवेचे केंद्र सरकारच्या मार्फत चाललेले आहेत। आणि त्याच्यामुळं मी पण शेतकरीच आहे, मी पण शेती करतो। माझी शेती ह्याच काठेवाडीमध्ये आहे, सोनगावमध्ये आहे, डेकळवाडीमध्ये आहे आणि तिथं लाईटच्या बिलाच्या बद्दल लोकांची नेहमी तक्रार असायची आणि म्हणून फार विचारपूर्वक 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत वीज माफी करण्याचा निर्णय आम्ही महायुतीच्या सरकारने घेतला। त्याच्यामध्ये जो गरीब वर्ग आहे, ज्या महिलांचं कुटुंबातलं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, अशा महिलांना आपण 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी देणार आहोत। आणि ज्या आमच्या गरिबांच्या मुली आहेत की त्यांना आईवडील गरीब असल्यामुळं शिक्षण घेता येत नाही, त्यांच्याही करता त्यांचा तर हक्क आहे शिक्षण घेण्याचा, उच्च शिक्षण घेण्याचा, कॉलेजचं वगैरे, त्याकरता देखील आमची 50% सवलत होती, ती आम्ही आता 100% केलेली आहे। ती काळाची गरज होती, कारण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांची मुलं मुली चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात, परंतु एखादी मुलगी गरिबाच्या पोटी जन्माला आली म्हणून ती शिक्षणापासून वंचित ठेवायचं हे काही आम्हाला पटत नव्हतं आणि म्हणून फार विचारपूर्वक हा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये दिलेला आहे। गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या, केंद्र सरकार पण त्याच्यात काही सबसिडी देतं। आम्ही पण फुल ना फुलाची पाकळी या नात्याने वर्षाला 3 सिलेंडरची रक्कम आम्ही अकाउंटला टाकणार आहेत, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये। आम्ही हे सगळे निर्णय जे घेतलेत ते निर्णय कुणाच्या हातात पैसे देणार नाही। जर ती मुलगी लाभार्थी असेल शिक्षण घेणारी, तिच्या अकाउंटला पैसे जातील। महिला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तिच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत। त्याच्यामध्ये आमचा शेतकरी जो आहे वीज बिल माफी, त्याला तर आता वीज बिल भरायचंच नाही। मागच्या देखील बिलाच्या बद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही, कुणी ते बिल तुम्हाला मागणार नाही। अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या योजना, दुधाला आता 5 रुपये लिटरला दर वाढवून दिलेला आहे सरकारच्या खर्चाने आणि दुधाची पावडर एक्सपोर्ट करायला आम्ही सवलत दिलेली आहे। त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप चांगलं। मला तर आज पालखीमध्ये पत्रकार मित्रांनो एकट्या आया बहिणी भेटल्या, एवढ्या त्या माझं येताना स्वागतच आया बहिणींनी अतिशय उत्साहाने केलेलं आहे आणि फार चांगल्या प्रकारची ही योजना, पारदर्शकपणे ही योजना आणि सगळ्याच आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या योजना राबवण्याच्या करता राज्य सरकार कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। आमचं काही म्हणणं नाही, चालवणार तेच आहे, त्याच्यामध्ये राहणार आहे, आम्ही कुणी त्याच्यात राहणार नाही।
वारकऱ्यांना आता जसं दिंडीला 20,000 रुपये दिले तशा पद्धतीनं त्यांच्याही काही समस्या आहेत. आत्ता मी येताना बघितलं, त्या रथात बसलो होतो तेव्हा ते मला सांगत होते या सगळ्या समस्या सुटाव्यात. लाखो समाज जमतो, त्या लाखो समाजाला काही योग्य पद्धतीनं मदत झाली पाहिजे, सहकार्य झालं पाहिजे. शेवटी हे सगळ्या जाती धर्माचा वारी आहे आणि ती वारी सगळ्यांना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक चांगला विचार लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम नाही. मला कुणी सहभागी व्हायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. मला सहभागी काटेवाडीपर्यंत माझ्या गावापर्यंत व्हायचं होतं, मी झालो. आता मला बाकीच्यांना तिथं जेवण घालून परत जायचं आहे. प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्हालाही वाटलं की आपण वारीमध्ये जावं, कारण एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो, एक वेगळा उत्साह वारकऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. तिथं वयाचं काही अट नसते. सगळे लहान मुलं असतील, वयस्कर असतील, मध्यवयातले असतील, सगळे अतिशय उत्साहाने. तुम्ही पण बघताय सकाळपासून सगळ्यांचा उत्साह उसंडून वाहतोय. आणि सगळ्या सुविधा हे वेगवेगळ्या NGOज, सरकार हे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. मागं लगेच सगळं साफसफाई करतोय, त्यालाही जो निधी लागतो तोही आम्ही त्या ग्रामपंचायतीला, त्या नगरपालिकेला, त्या महानगरपालिकेला देतोय. अशा पद्धतीनं हा एक आपल्या देशातला, आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा आषाढी वारीला जाण्याचा एक आनंद असतो. तो आनंद सगळेजण तो त्या ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुकोबांच्या चरणी काय मागितलं तुम्ही? तुकोबा, माऊली या सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं. सगळ्यांनी सुखाने, समृद्ध, आनंदाने, सुखाने सगळ्यांनी राहावं. सगळ्यांची जे काही वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्या, पाऊसकाळ चांगला व्हावा. सगळीकडं एक आमच्या शेतकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण. हे वेगवेगळ्या NGOज, सरकार हे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. मागं लगेच सगळं साफसफाई करतोय, त्यालाही जो निधी लागतो तोही आम्ही त्या ग्रामपंचायतीला, त्या नगरपालिकेला, त्या महानगरपालिकेला देतोय. अशा पद्धतीनं हा एक आपल्या देशातला, आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा आषाढी वारीला जाण्याचा एक आनंद असतो. तो आनंद सगळेजण तो त्या ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुकोबांच्या चरणी काय मागितलं तुम्ही? तुकोबा, माऊली या सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं. सगळ्यांनी सुखाने, समृद्ध, आनंदाने, सुखाने सगळ्यांनी राहावं. सगळ्यांची जे काही वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्या, पाऊसकाळ चांगला व्हावा. सगळीकडं एक आमच्या शेतकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि सगळ्यांनी आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवावं. त्याच्यामध्ये कुठं गरिबाला काही मदत लागत असेल तर हे महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्या कामाच्या करता केव्हाही तयार आहे. दादा, वारकरी महामंडळाच्या संदर्भात वारकरी फडकरांनी विरोध मी सांगितलं ना, कुठलाही नवीन निर्णय घेताना थोडंसं काही वेगवेगळी मतं असतात. आम्ही त्यांना विचारू का विरोध आहे, त्याच्यामध्ये आमचा राजकीय हस्तक्षेप काही नाही आहे. आम्ही त्यांच्या काही समस्या असतील तर दूर करू ना, चर्चेतनं समस्या दूर होऊ शकतात. दादा, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण आणि गृहविभाग याला कोणते आपण निधी दिलेला नाही रे आहे, पण बाबा. बहीण माझी लाडकीला जास्त का? माझी बहीण हे महिला बालविकासच राबवतोय. सगळ्यांना आपण मदत केलेली आहे. आपण 8-10 योजना देतोय असं. आणि सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे. त्याच्यात मागासवर्गीय आलेत, आदिवासी आलेत, सर्वसाधारण आलेत, OBC आलेत, सगळे आले, भटके आलेत. काय काळजी करू नका. आता सुप्रियाताई पण इथं आल्यात. आहे ना, प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना यायचा अधिकार आहे. धन्यवाद. थँक्यू.